नमस्कार मित्रांनो, आज तारीख 17 जानेवारी 2026 रिव्हर्स UPSCच्या द हिंदू एडिटोरियल डिस्कशन सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आर्टिकलचं नाव आहे ऑन म्यूट. जनरल स्टडीज पेपर 2च्या आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाशी निगडीत हे आर्टिकल आहे. भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी म्हणजेच रणनीतिक स्वायत्ततेबद्दल या लेखामध्ये विचार मांडले आहेत. पहा, नव्या वर्षातही जागतिक राजकारणात स्थैर्य कमीच आहे. विशेषतः अमेरिकेकडून काही एकतर्फी म्हणजेच युनिलॅटरल आणि आक्रमक पावले दिसत आहेत. उदाहरणार्थ व्हेनेझुएला, इराण आणि ग्रीनलँड. आणि सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे टॅरिफचा दबाव. आता रशियाकडून तेल आणि युरेनियम घेणाऱ्या देशांवर 500% टॅरिफ लावण्याचा अमेरिका विचार करत आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर 25% अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकीसुद्धा आली आहे. आता प्रश्न असा आहे, याचा भारतावर परिणाम काय? तर भारताने चाबहार बंदरात मोठी गुंतवणूक केली आहे, पण अमेरिकेचा दबाव असा आहे की भारताने इराणसोबत व्यवहार आणि चाबहारमधील ऑपरेशन्स कमी करावेत. या सगळ्यावर भारताची प्रतिक्रिया म्युटेड म्हणजेच अगदी सौम्य आणि गप्प राहिल्यासारखी दिसते. कारण परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे, पण अमेरिकेच्या कोणत्याही कृतींवर ठाम शब्दात टीका केली नाही. आता मित्रांनो, सरकार असं म्हणू शकतं की आता बोललो तर संबंध बिघडतील, पण लेखकाच्या मते अमेरिकेच्या प्रत्येक धमकीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य लोकांवर होतो. उदाहरणार्थ व्यापार, तेलाचे दर, पुरवठा साखळी आणि गुंतवणूक या सगळ्यावर अमेरिकेच्या धमकीचे परिणाम होताना आपण सर्वांनी पाहिले. म्हणूनच लेखाचा निष्कर्ष स्पष्ट आहे. महासत्तेला खुश ठेवणं, त्यांची अपीजमेंट करत राहणं यातून भारताचं हित सुरक्षित होत नाही. भारताचं हित सुरक्षित करायचं असेल तर गरज आहे रणनीतिक स्वायत्तता, स्पष्ट राष्ट्रीय हित आणि ठाम परराष्ट्र भूमिका यांची. मित्रांनो, तुमच्या मते भारताने अशा दबावात अधिक ठाम भूमिका घ्यावी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, फॉलो करा. इतर एडिटोरियल्स समजून घेण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा. या एडिटोरियल्सच्या मराठी नोट्स टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. लिंक कॉमेंट बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.